नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आमच्या मम्मी तुम्हाला अळूची वडी करून दाखवणार आहेत। पारंपरिक पद्धतीने अळूची वडी करून दाखवणार आहेत। हे अळूचे पान आहे। ही सगळी पानं मी धुवून पुसून घेतली आहेत। अळूचे देठ, अळूच्या पानाचे देठ हे काळपट असते आणि भाजीचेही देठ हे जरा हिरवट असते। ह्या प्रकारे मी हे सगळे धुवून घेतले आहेत आणि आता ह्याचं मागचे देठ आपण कापून घेणार आहोत। ह्याची शीर असते ती ठोका म्हणजे चेचावी लागते, कारण की ते फाटू नये, पाने फाटू नये यासाठी। प्रथम मी हा चिंचेचा कोळ घेतला आहे। जवळजवळ 2 लिंबा एवढं त्याचं प्रमाण आहे। तो कोळ चांगला कुस्करून घेतल्यानंतर सांगा। हा मी चिंचेचा कोळ झाला माझा, तो मी आता चाळणीने गाळून घेत आहे। यामध्ये आता मी चिंचेच्या कोळमध्ये मी गूळ घालत आहे, 2 चमचे साधारण। आता मी मीठ घेत आहे अंदाजाप्रमाणे, तुम्हाला जसे लागेल तसे तुम्ही घेऊ शकता। यामध्ये चण्याचे पीठ घेतलेली आहे, ही मोठी वाटी भरून हा चिंचेचा कोळ तयार करून घेतला आहे। त्यामध्ये 2 चमचे मी गूळ टाकलाय। हा चण्याचे पीठ आहे, मोठी वाटी भरून ती घेतली आहे। त्यामध्ये मी थोडे गव्हाचे पीठ टाकणार आहे। गव्हाचे पीठ याच्यासाठी बाइंडिंगसाठी। त्यामध्ये परत हे तांदळाचं पीठ घेतलेले आहे, त्यामुळे अळूवडी ही कुरकुरीत होते। त्यामध्ये हे लाल तिखटही घेतले आहे, हा आमचा घरगुती मसाला। त्यामध्ये जिरे आणि धने आहे। हळदही मी घेतली आहे आणि चवीसाठी म्हणजे ओवा घेतला आहे। त्यासाठी आता मी ह्या कोळामध्ये चण्याचं पीठ घेत आहे। तुम्हाला जसे जमेल तसं हळूहळू ते एकत्र एकजीव करायचे आहे। मध्ये ते गव्हाचे पीठ ते तुम्हाला बाइंडिंगसाठी सांगितले, त्याच्यासाठी तांदळाचे पीठ कुरकुरीत होण्यासाठी, लाल तिखट, हा आमचा घरगुती मसाला। त्यामध्ये धणे आणि जिरे आहे, हळद, हळदीमध्ये थोडा ओवा। आता हे माझ्या आता हे पाणी थोडं पाणी घालून आपल्याला पानांवर ते लावायचं आहे। तो एकजीव झालं पाहिजे, यासाठी ते मिश्रण थोडं पातळ आता हे पीठ थोडं अजून सैल करूया, जेणेकरून ते पानाला लागले पाहिजे व्यवस्थित। हे असं एकजीव झालेलं आहे। थोडंसं घट्ट, थोडंसं पातळ, कारण की त्या पानांमधून ते बाहेर आले नाही पाहिजे। मिश्रण तयार झाले आहे अळूवडीच्या ह्याच्यावर लावण्यासाठी, अळूवडीच्या पानांवर लावण्यासाठी। हे पान मी आता अगोदर मोठे पान, इकडे मी 2 प्रकार केले आहेत, एक मोठे पान आणि एक छोटे पान। मोठे पान अगोदर घ्यायचे आहे आणि त्याची मांडणी अशा प्रकारे करायची आहे। पीठ साधारण असं हळूहळू हलक्या हाताने आतून बाहेर लावले पाहिजे, जेणेकरून पीठ बाहेर सांडले नाही पाहिजे। असं करता करता पान हटले नाही पाहिजे, म्हणजे निघाले नाही पाहिजे, याच्यासाठी ते पूर्ण पानावर आपण केलेले मिश्रण हे लावायचे आहे।
त्याच्यावर हे आता मोठेच पान घ्यायचे आहे आणि त्याची मांडणी अशी करायची आहे. हे सुद्धा अलगद हाताने आतून बाहेर गेले पाहिजे. हलक्या हाताने, नाहीतर पान उडू शकते. आता ह्यावर दुसरे पान या प्रकारे ठेवायचे आहे. हळू हाताने करायचे आहे. हे दुसरे पान सुद्धा हे ह्या प्रकारे ठेवायचे आहे. असे करता करता सगळी पानं आपण एकावर एक लावून नंतर रोल करणार आहोत, गुंडाळी करणार आहोत. आता मी हे पूर्ण पानांना बॅटर लावून घेतलेलं आहे. आता त्याची ठेवण बघा बाजूने गुंडाळत जायचं आणि त्याला सुद्धा बॅटर लावायचं, जेणेकरून अळूवडी खायला खूप छान वाटणार. ह्या प्रकारे सगळी पानं करून घ्यायची आहे. इथून सुद्धा असं आता आपण खालच्या बाजूने गुंडाळी करत जायचे. हळूहळू गुंडाळी करत जायचे आणि पीठ लावत जायचे. कारण मी सगळ्या पानांना गुंडाळून घेतले आहे पीठ. तुम्हाला जसे रोल करायचे असेल तसे तुम्ही करू शकता. माझे 4 रोल तयार झाले आहेत. आता मी तेल लावून घेतले आहे, जेणेकरून आपले गुंडाळी चिकटली नाही पाहिजे. आणि ह्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घेतलेले आहे. गॅस पेटवून आता त्याला वाफ. हे तेल लावलेलं भांडं आहे ते ह्यामध्ये असे ठेवायचे. जाळीदार भांडे पाहिजे. यामध्ये माझ्या भांड्यामध्ये 2च रोल राहिलेले आहेत, म्हणून मी 2च ठेवते आहे. आता त्यावर असं जरा चांगले झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे. साधारण 20 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. कारण आता 20 मिनिटे झालेली आहे, आपण ती काढू शकतो. या वड्या आता वाफवून घेतलेल्या आहेत, त्या छानपैकी झालेल्या आहेत. आणि ह्याचा फायदा म्हणजे प्रोटीनयुक्त आणि लोहयुक्त आहेत. ह्या आता आपण थंड करून घेतलेल्या आहेत आणि आता त्या मी कापणार आहे. मध्ये आपण छानपैकी मध्यम आकाराच्या वड्या कापून घेऊ. तुम्हाला जसे पाहिजे असेल तसे तुम्ही वडी कापू शकता. ह्या खायला रुचकर असतात. प्रकारे आपण वड्या संपूर्ण कापून घ्यायच्या आहेत. अशा रीतीने हे सगळ्या वड्या मी थंड झाल्यानंतरच कापलेल्या आहेत आणि संपूर्ण थंड झाल्यावरच कापायच्या असतात. पळी तेल घालत आहे
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण मी शालो फ्राय करत आहे. सुंदर काप करून या मी वड्या इथे सुंदर ठेवलेल्या आहेत. एक एक करून तुम्ही करू शकता. आपल्याला झाकण ठेवते आहे आणि मंद आचेवर त्या खरपूस भाजून निघतात. आता मी हे झाकण काढत आहे आणि त्या एका बाजूनी झाल्यानंतर मी परतवते आहे. ह्या मस्तपैकी खरपूस भाजून झाले आहेत एका बाजूने. दोन मिनिटांनी आपण काढूया. आता ह्या मी कमी तेलामध्ये छान खरपूस भाजून निघाल्या आहेत. तुम्ही सुद्धा असंच करू शकता. ह्या बघा, ह्या दुसऱ्या बाजूनेही अगदी छान खरपूस भाजल्या आहेत, अगदी थोड्या तेलामध्ये. त्यामध्ये तीळ टाकायला विसरले आहे आणि ह्या सुंदर कुरकुरीतवर मी वरून तीळ टाकू शकते. तुम्ही टाकली तरी चालेल, परंतु आपण जेव्हा पीठ भिजवतो वडीसाठी त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. किती सुंदर झाल्या आहेत बघा. तोडून दाखवते मी. मस्त खरपूस भाजून निघाल्या आहेत. धन्यवाद. थांबा, फोटो काढायचा आपल्याला.